साईराम। भगवान श्री सत्यसाई बाबा यांच्या मानव सेवा हीच माधव सेवा या उक्तीला अनुसरून श्री सत्यसाई सेवा समिती वाघापूर यवतमाळ द्वारा आज दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी निशुल्क मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच आरोग्य तपासणी शिबिर श्री सत्यसाई प्रार्थना मंदिर गाडेनगर या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या ठिकाणी आपण बघू शकता भगवान बाबांनी जे सांगितलं आहे मानव सेवा हीच माधव सेवा, याप्रमाणे दरवर्षी श्री सत्यसाई सेवा समिती वाघापूर अशा समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करत असते। यामध्ये निशुल्क मेडिकल कॅम्प आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर महात्मे नेत्रपेढी नागपूर यांच्या सहयोगानं या ठिकाणी पार पडत आहे। या ठिकाणी मोतीबिंदूंच्या रुग्णांची तपासणी करून त्यांना अत्यंत अल्प दरात चष्मे वाटप तसेच या रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी नागपूर येथे पाठवले जाईल। याची दृश्य या ठिकाणी आपण बघू शकता। हर प्राणी में साई, हर प्राणी में बाबा, सब प्रेम करो, सब प्रेम करो, मेरा साई प्रसन्न होगा, मेरा साई प्रसन्न होगा, मेरा साई प्रसन्न होगा। दिन दुखियों से प्रेम करो, मेरा साई प्रसन्न होगा, दिन दुखियों से प्रेम करो, मेरा साई प्रसन्न होगा। ओम श्री साईराम। आपल्यासोबत या ठिकाणी महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री सत्यसाई सेवा दल महाराष्ट्र राज्य श्री CH जाधव साहेब तसेच यवतमाळ जिल्हाध्यक्ष श्री गजानन अरगुलवार आपल्याशी आजच्या या कॅम्पच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी उपलब्ध आहेत। ओम श्री साईराम। मी CH जाधव छगन जाधव, राज्य सेवादल समन्वयक महाराष्ट्र यवतमाळ या ठिकाणी आज डोळ्याचं एक शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। मोतीबिंदू ऑपरेशन करिता मोफत ऑपरेशन करिता या ठिकाणी सिलेक्शन होत आहे आणि या ठिकाणी ही जी संस्था आहे ती म्हणजे महात्मे आय बँक हॉस्पिटल नागपूर यांच्याकडून ऑपरेशन होतात आणि या ठिकाणी सिलेक्शन केले जाते। तर अशी ही या ठिकाणी सेवा आयोजित केलेली आहे। भगवान श्री सत्यसाई बाबा म्हणतात सेवा परमो धर्म। प्रार्थना करणाऱ्या ओठापेक्षाही सेवेत झटणारे हात अधिक पवित्र असतात आणि या संघटनेचं ब्रीद वाक्य आहे मानव सेवा हीच माधव सेवा। तसंच भगवान सांगतात की आपण पीडितांची
दीनदयाळूची जर सेवा आपण केली तर ती सेवा ईश्वराच्या दर्शनाबरोबर आहे. योजना जर असेल तर ती सेवा आणि नामस्मरण ह्या दोन गोष्टीवर भर या संघटनेतर्फे घातले जाते. आणि हे कित्येक लोकांना म्हणजे माहीत नसतं की आपले डोळ्याला मोतीबिंदू आलेला आहे की नाही, पण त्याची तपासणी या ठिकाणी व्यवस्थित केल्या जाते. आणि सेवाभावी संस्था ही महात्मे ही संस्था आहे नागपूरची, आणि त्यांच्यामार्फत ही सेवा उत्कृष्टरित्या त्यांचं ऑपरेशन प्रत्येक पेशंटला समाधान होईल या पद्धतीनं ऑपरेशन हे पार पाडले जाते. तर अशी ही सेवा या ठिकाणी रुजू होत आहे. आणि ही यवतमाळ जिल्ह्याची जी सेवा संघटना आहे, श्री सत्यसाई सेवा संघटना, त्याच्यामार्फत हे आयोजन होत आहे. आणि असंच आयोजन पूर्ण जिल्हाभर ज्यांना आवश्यकता असेल अशा वेळी हे ऑपरेशन होतात. साईराम. ओम श्री साईराम. मी गजानन अर्गुलवार, सत्यसाई सेवा संघटना यवतमाळ जिल्हाध्यक्ष. आज यवतमाळ समितीद्वारे आणि महात्मे आय बँक यांच्याद्वारा आयोजित मोतीबिंदू तपासणी शिबिर व शस्त्रक्रिया शिबिर असे दोन्हीही कार्यक्रम या ठिकाणी होत आहेत. आणि या कार्यक्रमासाठी भगवान बाबांनी सांगितलेलं आहे की मानवसेवा हीच माधव सेवा. सत्यसाई सेवा संघटना ही आध्यात्मिक संघटना जरी असली तरी बाबांना सांगितलं की समाजामध्ये जे दुःखी जीव आहेत ते तुमचे भाऊबंधच आहेत, त्यांचं पण तुम्हाला काहीतरी देणं लागतं. मी जर माझ्या आयुष्यात कितीही पैसा कमवत असू पण त्याचा उपयोग माझ्यासाठीच असेल आणि समाजासाठी नसेल तर असं म्हणून चालणार नाही. याच्यात समाजासुद्धा भाग आहे. तर असं हे कार्यक्रम नेत्रबिंदू तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर या ठिकाणी होत आहे. तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा. आज प्रमुख उपस्थिती म्हणून राज्याचे राज्य सेवा समन्वयक माननीय श्री CH जाधवसुद्धा सोबत आहेत. आणि हे सेवेचा चान्स जो आहे तो महात्मे बँकनी आम्हाला दिला. आम्ही हे कार्य जिल्हाभर पसरवू व अधिकाधिक कार्य करू आणि भगवान बाबांच्या या काळात जे अवतार घेतला यांचं कार्य आणि सेवा गरजूंपर्यंत पोहोचवू. ओम श्री साईराम. ओम श्री साईराम. आता या ठिकाणी सेवा जी पार पडत आहे, डोळ्याचं मोतीबिंदू ऑपरेशन करिता सिलेक्शन. सुरुवातीला या ठिकाणी पेशंट रुग्ण जे येतात तपासणीसाठी त्यांचं या ठिकाणी समितीतर्फे श्री सत्यसाई समिती वाघापूरतर्फे या ठिकाणी नोंदणी होतं. ही नोंदणी झाल्यानंतर या नोंदणीसाठी कागदपत्र काय लागते त्यांना म्हणजे ओळखपत्र मागतात आणि त्या ओळखपत्रानुसार त्यांना या ठिकाणी त्यांना ॲडमिशन केले जाते आणि त्यांना नोंदणी होऊन जाते. नोंदणी झाल्यानंतर तर हे पेशंट डॉक्टरकडे जातात आणि डॉक्टर हे सिलेक्शन करतात की कोणत्या पेशंटचा मोतीबिंदूसाठी निवड झाली की नाही हे ते या ठिकाणी पाहतात आणि त्याप्रमाणे त्यांचं सिलेक्शन होते आणि त्यांना एक तारीख दिली जाते. त्या तारखेला ते इथे एकत्रित होतात आणि एकत्रित एका बसमध्ये ही समिती त्यांना मग समिती ज्या प्रवासाची व्यवस्था करते आणि ते नागपूरपर्यंत पोहोचते. आणि नागपूरला आता ही या ठिकाणी तपासणी होत आहे, डोळ्याची तपासणी होत आहे, डॉक्टर तज्ज्ञांकडून ही तपासणी होत आहे. आणि तसं सिलेक्शन झाल्यानंतर त्यांना एक तारीख, आता पुढची तारीख यांना 10 मार्च दिलेली आहे. 10 मार्चला हे ऑपरेशन होईल. त्या ठिकाणी ऑपरेशन सक्सेसफुल झाल्यानंतर आणि ही महात्मे आय बँक आय हॉस्पिटल नागपूर हे यांच्याकडे ही जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती यवतमाळमार्फत हे इथे आलेले आहेत आणि ते हे सिलेक्शन करतात आणि मोफत त्या ठिकाणी ते ऑपरेशन करतात. आणि ते ऑपरेशन केल्यानंतर त्यांना आवश्यकतेनुसार त्यांना अगदी अल्प दरात कमी दरात त्यांना चष्मासुद्धा या ठिकाणी दिले जाते. आणि तो चष्मा 2 प्रकारचे असतात आणि त्या दोन्ही प्रकारचे चष्मे यांनी सवलतीच्या दरात मिळतात. काही आवश्यकतेनुसार त्यांना औषधी असेल, कॅल्शियम कमी असेल, बी कॉम्प्लेक्स असेल, मल्टीव्हिटॅमिन असेल, हे सुद्धा त्यांच्या आवश्यकतेनुसार या ठिकाणी देतात. म्हणजे कोणत्याही पेशंटची परिपूर्ण या ठिकाणी काळजी घेतल्या जाते. जसं आपण पाहतो की कोणत्याही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जातो म्हटलं तर आज 10 ते 15 हजार रुपये खर्च पेशंटला करावा लागतो. पण या ठिकाणी अगदी पेशंटला फक्त चष्माचे अल्प जर रेट सोडले तर कुठेही एक पैसाही खर्च या ठिकाणी
केल्या जात नाही. तसंच समितीतर्फे यांना नाश्त्याची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. चहा पाणी सगळी व्यवस्था म्हणजे ज्याप्रमाणे घरगुती वातावरण असतं तर त्याचप्रमाणे एक घरगुती प्रेम आणि भगवान श्री सत्यसाई बाबाचं सांगणंच आहे की सेवा करायची ती प्रेमाने करा. त्यांच्याशी मृदू भाषेत संभाषण करा, त्यांच्या म्हणजे तक्रारी विचारा आणि त्या तक्रारीनुसार त्यांच्यावर इलाज करणं हे फार महत्त्वाचं असते. आजकाल पेशंटला दवाखान्यात गेल्यानंतर एक काळजी पडते की आपल्याला हे किती बिल काढतील, किती पैसे द्यावे लागतील, मग ते पैसे कुठून आणायचे. पण या ठिकाणी निवांत पेशंट म्हणजे कोणत्याही चिंता विना या ठिकाणी ऑपरेशन झाल्यानंतर सुखाने परत जातात. हीच एक मोठी सेवा या ठिकाणी पार पडत आहे. आणि भगवान श्री सत्यसाई बाबाचे हेच नाही तर असे अनेक प्रकल्प, नारायण सेवा, मेडिकल सेवा, वैद्यकीय सेवा, या यवतमाळ जिल्ह्यात असे 2 मेडिकल व्हॅन आहेत. ते गावोगावी जातात, खेड्यात जातात आणि एक डॉक्टर त्यामध्ये असते, एक पॅरामेडिकल असते. आवश्यकतेनुसार कोणत्याही आजारावर थोडेफार औषध या ठिकाणी फ्रीमध्ये निःशुल्क तपासणी करून या ठिकाणी पुरवठा केले जाते. तर अशी ही एक चांगली सेवा म्हणजे धार्मिकता कशी असावी किंवा आध्यात्मिकता कशी असावी हे त्याचं तत्त्व या ठिकाणी जपले जाते. म्हणजे नुसतं मंदिरात जाणं, दर्शन घेणं आणि देवाचे आशीर्वाद मिळवणं हे एवढा श्रद्धेचा विषय तर आहेच यामध्ये. तो तर आपल्याला करणं आवश्यक आहे, कारण आपण सर्व ईश्वराची लेकरं आहोत, एकमेकाचे बांधव आहोत. पण एकमेकाचे बांधवाचं प्रेम कसं असावं, त्या प्रेमामध्ये आपण हे एकमेकाची वागणूक कशी ठेवावी, एकमेकाची संभाषण कसं ठेवायचं, एकमेकाच्या उपयोगी कसं पडायचं. भगवान श्री सत्यसाईबाबांनी खरी आध्यात्मिकता हीच सांगितलेली आहे की तुम्ही आणि इतर तुमचे संबंधित जे लोक आहेत हे त्या दोन्हीमध्ये एकच आत्मा आहे आणि दोन्ही समान आहेत, एकसारखे आहेत. त्यांची सेवा करणं म्हणजे प्रत्येक मनाची संवेदनशीलता ही पाहिजे की आपल्याला काळजी प्रत्येकाची घ्यायची आहे. तर अशी ही सेवा या ठिकाणी पार पडत आहे. तर आम्ही त्या महात्मे इन्स्टिट्यूटचे सुद्धा आभारी आहोत की ते आम्हाला वेळोवेळी पूर्ण जिल्ह्यात कुठेही मागितली तरी आम्ही ते येतात, पाचारण करतो आम्ही आणि ते उपस्थित राहतात. तर अशा तऱ्हेने ही सेवा या ठिकाणी पार पडत आहे. धन्यवाद. साई मेरा मैं तेरा, ये प्रेम की बहती धारा. साई मेरा मैं तेरा, ये प्रेम की बहती धारा. ये प्रेम की बहती धारा. ये प्रेम की बहती धारा. मेरा साई प्रसन्न होगा, मेरा साई प्रसन्न